बातमी आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील, जिथे महिला सरपंचांकडून एका युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे। प्राप्त माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द ग्रामपंचायत येथे माहितीचा अधिकार अर्जावरून झालेल्या वादानंतर एका युवकाला महिला सरपंच आणि त्यांच्या पतीकडून मारहाण झाल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार विरली खुर्द ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच शारदा जितेंद्र पारधी असून त्यांचे पती जितेंद्र मधुकर पारधी हे लाखांदूर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहेत। गावातील रहिवासी पांडुरंग मधुकर ठाकरे यांनी ग्रामपंचायतीतील विकास कामांची माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत कलम 3 व नियम 3 नुसार जोडपत्र अ सह 30 जुलै 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय विरली खुर्द येथे अर्ज सादर केला होता। दरम्यान अर्जदार पांडुरंग ठाकरे आणि गावातीलच तुषार भागडकर हे माहिती अधिकार अर्जासंदर्भात माहिती घेण्यासाठी ग्रामसेवकांकडे गेले होते। यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शारदा पारधी व त्यांचे पती जितेंद्र पारधी यांच्यासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली। याच दरम्यान तुषार भागडकर यांनी खिशातून मोबाईल फोन काढल्यावर महिला सरपंच शारदा पारधी व पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी यांनी त्यांना मारहाण केल्याचा दावा करण्यात येत असून या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे।